मनोज जरांगे पाटलांना आव्हान केलं आहे. काय आव्हान केलं? त्यांची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या, हीच मागणी आहे ना. आता एका मिनिटाकरता समजून चला की देवेंद्र फडणवीस सगळ्यात नालायक माणूस आहे. चला, जे लायक आहे, ज्यांना तुमची मदत लोकसभेच्या निवडणुकीत झाली आणि त्यामुळे लोकसभेत त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले, त्यांनी तर तुम्हाला, ते लायक लोक आहेत ना, त्यांनी तर मदत केली पाहिजे. मग आज माझा सवाल आहे, शरद पवार साहेब हे म्हणायला तयार आहेत का की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या, किंवा लेखी द्यायला तयार आहेत? उद्धव ठाकरे तयार आहेत, नाना पटोले तयार आहेत. समजा मी नालायक आहे आणि ते चांगले आहेत, तर त्यांच्याकडनं घ्या ना आश्वासन. त्यांच्याकडनं आश्वासन घ्या की आम्हाला तुम्ही सत्ता दिली तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला तयार आहोत, असं त्यांच्याकडनं घ्या आणि त्यांना डायरेक्ट मदत करा. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आम्ही तुमचे विरोधक नाही, शत्रू नाहीत. आरक्षण देऊन टाका. तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नका. कोणाकडून लिहून घ्यायचंय, कोणाकडून नाही घ्यायचंय, कोणाला बैठकीला बसवायचं, हे काम तुमचं आहे, आमचं नाही. महायुतीला, महाविकास आघाडीला बैठकाला बोलवायची जबाबदारी तुमची, आमची नाही. आम्ही जनता आहेत आणि जीव सत्य असेल त्याला मागावं लागतं. आम्ही तुम्हाला मागतोय. तुम्ही जर नाही दिलं तर मग मात्र तुम्ही गेले.